तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशिम. तर यांच्याकडून खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरची जे पद आहे तर ते आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ. तर यामधील जी पदे आहेत तर ती आहे इपिडेमॉलॉजिस्ट, तसेच CPHC कन्सल्टंट, तसेच हॉस्पिटल मॅनेजर, तसेच कन्सल्टंट फ्लुरोसिस, आयुष कन्सल्टंट. तर यासाठी तर 5 जागा आहेत आणि यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला ते एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटल सर्जन. तर यासाठी तर 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BDS तसेच 2 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे किंवा MDS तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 30,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टॅटिस्टिक असिस्टंट. तर यासाठी तर 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक किंवा मॅथेमॅटिक्स तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर यासाठी तर 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स आणि D.Pharm इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. तर यासाठी तर 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स प्लस DMLT तसेच पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे PMW. तर यासाठी तर 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स प्लस PMW इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. आणि या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 21 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी, तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि आरोग्य अभियानातील उमेदवारांसाठी 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. आणि जे परीक्षा शुल्क आहे या पदांसाठी तर ते इथं 200 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी, तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वाशिम या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तसेच वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. म्हणजे ही पदे 29 जून 2025 पर्यंत इथं असणार आहेत. तर सविस्तर जाहिरात, पात्र उमेदवारांची यादी, निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तसेच जी निवड प्रक्रिया आहे या पदांसाठी तर ती 100 गुणांची इथं असणार आहे आणि त्यामध्ये खालील पद्धतीचा इथं अवलंब केला जाणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण, तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं निवड प्रक्रिया असणार आहे 100 गुणांची आणि एकूण पदांच्या 50% इथं प्रतीक्षा यादी ठेवण्यात येणार आहे. तर गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथे तयार करण्यात येणार आहे आणि त्यानुसार उमेदवारांना इथं नियुक्ती दिली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं Google लिंकद्वारे भरायचे आहे. इथं लिंक देण्यात आलेली आहे 11/4/2025 पर्यंत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.